नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गोवा क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी निधी शिरोडकर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर गोवा क्रांती दिन याबद्दल काही बोलू इच्छिते। मूर्ती लहान पण कीर्ती थोर, असा माझा गोवा। निसर्गाच्या कुशीत लपलेला, पाना फुलांनी नटलेला असा माझा गोवा। याच माझ्या गोव्यावर फार फार वर्षापूर्वी पोर्तुगीजांचे राज्य होते। त्यांनी आपल्या गोव्यातील लोकांना त्रासावून सोडलं होतं। आपल्या गोव्यातील पवित्र भूमी त्यांनी अपवित्र करून टाकली होती। आपल्या लोकांना कोणतेच हक्क नव्हते। भाषण आणि सभा घेणे तर त्या काळी फार मोठा गुन्हा होता। आपल्याला कितीतरी अन्यायांना सामोरे जावे लागले, पण आपण पाहतो की जेव्हा अन्यायावर अन्याय वाढत जातो तेव्हा एक महानायक या पृथ्वी तलावर अवश्य जन्म घेतो। असाच एक क्रांती सूर्य 18 जून दिवशी उगवला। तो दिवस मंगळवार होता। डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यात येऊन भाषण करणार आहेत ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली। लोक गोव्यातील कितीतरी भागाहून मडगावात जमले। पावसाने आपली हजेरी लावली होती की जणू त्यानेही त्या क्रांतीत भाग घेतला असावा। डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यात येऊन भाषण करणार आहेत ही वार्ता पोर्तुगीजांपर्यंत पोहोचताच त्यांनी कडक पहारा ठेवला होता। नाक्यावर सशस्त्र पोलीस ठेवले होते। त्यांना वाटले की लोहिया कुठल्या तरी गाडीत येतील म्हणून, बट साले वरतेच। लोहिया व त्यांचे मित्र डॉक्टर जुलिया मेनेझेस घोडागाडीत बसून मडगावच्या पटांगणात आले। डॉक्टर राम मनोहर लोहिया येताच गोव्यातील लोकांनी वंदे मातरम अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। कितीतरी वर्ष गोव्यातील लोकांनी फक्त व्ह्यू सालाजार आणि व्ह्यू पोर्तुगाल एवढ्याच घोषणा ऐकल्या होत्या। वंदे मातरम अशा घोषणा ऐकताच वातावरणात वेगळीच विरश्री संचारली। डॉक्टर लोहिया गाडीतून खाली उतरताच लोकांची गर्दी त्यांच्यापाशी वळली। डॉक्टर लोहियांनी भाषण करायला सुरुवात केली, पण एवढ्यातच कॅप्टन मीराने त्यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखून धरले, पण तरीही ते घाबरले नाही। त्यांनी न डगमगता आपले भाषण चालूच ठेवले। सरकार विरुद्ध आवाज उठवित आहेत व कायद्याने बंदी असून सुद्धा भाषण करीत आहेत म्हणून त्यांना अटक केली गेली। त्यांच्याबरोबर सुमारे 150 देशभक्तांना तुरुंगात टाकले गेले। कुमारी वत्सला कीर्तनी, निळकंठ कारापूरकर, विनायकराव मयेकर इत्यादी। हे कृत्य पाहताच लोकांच्या मनात स्वातंत्र्याची जबरदस्त चिंगारी पेटून उठली। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना सोडविण्यासाठी सुमारे 3000 लोक पोलीस चौकीवर निघाले। ज्या काळात हिंदू घरातील स्त्रिया रस्त्यावर एकट्या दुकट्या फिरायला घाबरत असत, त्या काळी सुमारे 60 कुलीन घरातील स्त्रिया लोहियांना सोडविण्यासाठी पोलीस चौकीवर निघाल्या। पोर्तुगीजांसाठी हे कृत्य अनपेक्षित होतं। त्यांना काय करावे हे समजेना। ती गर्दी त्यांच्या आवाक्यात येईन अशी झाली। शेवटी त्यांनी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना विनंती केली की कृपया आपण या गर्दीस शांत करावे व त्यांना घरी जाण्याची विनंती करावी। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्या गर्दीस शांत केले। 18 जून या दिवसापासून स्वातंत्र्य लढ्याचे उद्घाटन झाले। शेवटी आपला गोवा 19 डिसेंबर 1961 साली स्वतंत्र झाला। जाता जाता मी लिहिलेली काही वाक्य तुम्हाला ऐकवावीशी वाटतात। व्यापारी म्हणून आलेल्या पोर्तुगीजांनी गोव्याची केली राख। व्यापारी म्हणून आलेल्या पोर्तुगीजांनी गोव्याची केली राख। राखेतून प्रकट झाली स्वातंत्र्याची आग। राखेतून प्रकट झाली स्वातंत्र्याची आग। अन्यायावर अन्याय वाटले, गोव्याची संपली पवित्रता। अन्यायावर अन्याय वाटले, गोव्याची संपली पवित्रता। लोकांना पाहिजे होती आता एकमेव स्वतंत्रता। लोकांना पाहिजे होती आता एकमेव स्वतंत्रता। स्वातंत्र्याची ज्योत पेटविली डॉक्टर लोहियांनी। स्वातंत्र्याची ज्योत पेटविली डॉक्टर लोहियांनी। आपण 18 जून साजरा करूयात आज त्यांना स्मरण